मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण जी डिव्हिजनची जर्नी चालू केली त्याच्यामध्ये आता लास्ट स्टेप मध्ये आपण येऊन पोहोचलोय। आज आपण शिकणार आहोत पॉइंटचा भागाकार, म्हणजे जिथे जिथे रिमाइंडर छोटा येत होता तिथं भागाकार कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे। चला तर सुरू करूया। बघा आता मी काय घेतलंय 489 डिवाइडेड बाय 4। सुरुवातीला आपलं जसं होतं तसंच करायचं, काही त्याच्यात वेगळं नाहीये। 489 डिवाइडेड बाय 4 आपल्याला माहिती 4 पंचा 4, 4 मधनं 4 गेले किती राहिले 0, दुसरा अंक आणायचा खाली 8, 4 च्या टेबल मध्ये 8 किती नंबरला आहे 2 नंबरला, 4 2 चा 8, 8 मधनं 8 गेले 0, हा 0, शेवट राहिला तुमचा कोण 9। आता 4 च्या टेबल मध्ये 9 नाहीच आहे, मग त्याच्यापेक्षा आपण काय घेतो लहान संख्या कोणी 8, 4 2 चा 8, इथं किती उरले 1। हा जो रिमाइंडर राहिलाय 1, इथून मागे मी तुम्हाला सांगितलं की त्याला रिमाइंडर ठेवा, पण आता तुम्ही हुशार झाले की नाही डिव्हिजन करायला। आता तो रिमाइंडर ठेवायचा नाही, त्याला सुद्धा भाग द्यायचं शिकायचंय। मग त्याला भाग द्यायला काय करावं लागेल, इथं पॉइंट घ्यायचा। इथं पॉइंट घेतला की याच्यावर काय करू शकतो आपण, एक शून्य ठेवू शकतो, यालाच म्हणतात डेसिमलचा भागाकार। मग आता ही संख्या किती झाली 10। 4 च्या टेबल मध्ये 8 आहे का 10 आहे का नाहीये, मग कोणती संख्या आहे लहान पुन्हा 8, मग म्हणा 4 2 चा 8। बघा 10 मधनं 8 गेले तर किती उरतील तुमचे 2, आता 2 उरले याच्यापेक्षा लहान आहे ह्या पुन्हा काय 0, किती झाले 20, मग 20 4 च्या टेबल मध्ये आहे 4 5 चा 20, इथं आपलं काय आलं 0 0, इथं आपला भागाकार कंप्लीट झाला। आणि याला काय म्हणतो आपण डेसिमलचा भागाकार किंवा डेसिमलचं डिव्हिजन। आणि आपला आन्सर काय आलं 122.25, रिमाइंडर 0 आला। आणि याला काय म्हणतात दुसऱ्या भाषेत टर्मिनेटिंग डिव्हिजन पण म्हणतात। आता आणखी एक एक्झाम्पल घेते, त्याच्यामध्ये आपण वेगळा भाग पण शिकणार आहोत। चला दुसरा एक्झाम्पल घेऊ, 389 डिवाइडेड बाय 4, 389 डिवाइडेड बाय 4। बघा आता 4 च्या टेबल मध्ये 3 नाहीये लहान आहे, मग आपल्याला कितीला भाग द्यावा लागेल 38 ला दोघांना। मग 38 आहे का 4 च्या टेबल मध्ये नाहीये, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोण आहे 4 8 चा 32, 4 8 32, 8 मधनं 2 गेला किती राहिला 6, 3 मधनं 3 गेला नाही, 32 चालणार नाही, त्याच्यापेक्षा कोण चालेल 36 चालेल 9 नंबरचा। बघा असं जर घेतलं तुम्ही तर डिव्हिजन चुकतं। 4 9 चा 36, 8 मधनं 6 गेला तर किती उरले 2, आणि 3 मधनं 3 गेला किती उरले 0, वरचा कोण आणायचा तुम्हाला खाली 9, किती झालं 39। आता 29 पेक्षा लहान संख्या कोण आहे 4 च्या टेबल मध्ये 20, किती नंबरला आहे 7 नंबरला, 4 7 चा 28, 9 मधनं 8 गेला किती उरले 1, 2 मधनं 2 गेला किती उरले 0 0। बघा आता आपण पुन्हा या स्टेपला आलो। आता 1 उरल्यावर काय करावं लागणार आहे तुम्हाला, पॉइंट घ्यायचा इथं, आणि इथं किती घ्यायचा 0, किती झाले 10, पुन्हा 4 2 चा 8, 10 मधनं 8 गेले 2 उरले, पुन्हा 0 घ्या किती झाले 20, आणि मग 4 5 चा 20, 2 0 मधनं 0, 2 मधनं 2। तर बघा इथं जर लहान संख्या घेतली तर तुमचं या डिवायझर पेक्षा मोठं उत्तर येतं, मग तिथं समजून घ्यायचं की आपलं काय डिव्हिजन चुकलेलं आहे, आपण संख्या परत चेंज करून घ्यायची। तर जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही होती कधी कधी चुकी, आणि चुकलं तर शिकता येतं, चुका झाल्या नाही याचा अर्थ तुम्हाला मॅथ येणार नाही, चुकल्यानंतरच माणूस शिकतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।